हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्पायडर अकॅडमी. मी अंकित. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इमोशन इन्व्हॉल्वमेंट न होता AI थ्रू प्रॉफिटेबल अल्गो ट्रेडिंग कशी करायची हे बघणार आहोत. तर मॅक्झिमम ट्रेडर्सकडे स्वतःचे स्ट्रॅटेजीज असतात, स्वतःचे लॉजिक असतात, पण ज्यावेळेस ते मॅन्युअली एंट्री एक्झिट करतात तर त्याच्यामध्ये इमोशन इन्व्हॉल्वमेंटच्या कारणामुळे आपल्याला मॅक्झिमम टाइम लॉसेस बघायला मिळतात. तर त्या स्ट्रॅटेजी स्पायडर सॉफ्टवेअरमध्ये विदाऊट कोडिंग आपण डिप्लॉय करून त्याचे लाईव्ह रिझल्ट आपल्या डिमेटमध्ये पोझिशन पर्यंत पोहोचू शकतो. तर त्यासाठी टेक्निकल क्वेरीमध्ये एकदा लॉजिक सेट केलं तर ते डायरेक्ट रिझल्ट आपल्याला आपल्या पोझिशनमध्ये बघायला मिळतात. तर आता याच्यामध्ये इंडेक्स ऑप्शनवरती आपण ही स्ट्रॅटेजी लाईव्हमध्ये डिप्लॉय केलेली आहे फर्स्ट एक्सपायरीवरती. तर टोटल याच्यामध्ये आज 7 ट्रेड आपल्याला दिसत आहेत. याच्यातले 5 ट्रेड आपले प्रॉफिट लॉस बुक झालेला आपल्याला दिसतोय आणि 2 ज्या आहेत त्या ओपन पोझिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर यामध्ये पहिला ट्रेड जो 9:30ला आला होता त्याच्यामध्ये 2 लॉटनं त्यानं बाईंग केलंय. 309 रेटने याच्यामध्ये एंट्री झाली आहे आणि याचं फर्स्ट टार्गेट 339 पॉईंटचं आहे आणि त्याच्यानंतर 352ला याचं सेकंड टार्गेट आहे आणि 290ला याच्यामध्ये याचा SL आहे. तर या ट्रेडमध्ये आपल्याला 5,500 रुपयाचा प्रॉफिट बुक झालेला बघायला मिळतोय. त्याचप्रमाणे सेकंड ट्रेडमध्ये 4,826चा प्रॉफिट आहे, थर्ड ट्रेडमध्ये 4,600चा प्रॉफिट आहे आणि फोर्थ ट्रेडमध्ये 5,300चा प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतोय. आणि जो फिफ्थ ट्रेड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 2,700 रुपयाचा लॉस पाहायला मिळतोय. तर याच्यामध्ये आपण जी स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली आहे त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो 1:2 असल्यामुळे मॅक्झिमम टाइम आपण प्रॉफिटेबल राहतो. तर त्या सेगमेंट लेवल सेटिंगमध्ये जर बघितलं तर याचं फर्स्ट टार्गेट जे आहे ते 10%चं आहे, सेकंड टार्गेट जे आहे ते 14%चं आहे आणि याच्यामध्ये स्टॉप लॉस जो आहे तो 6%चा आपण याच्यामध्ये सेट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात मार्केट कंडिशननुसार. ज्यावेळेस मार्केट ट्रेंडी राहतं तर त्यावेळेस आपण त्याच्या थर्ड टार्गेटपर्यंत पण पोहोचू शकतो. तर याच्यामध्ये ज्या एंट्री स्टार्ट होतात 9:30 पासून एंट्री स्टार्ट होतात, 3 वाजेपर्यंत याच्यामध्ये ट्रेड येत राहतात. जसं पण त्या लॉजिकला ती स्ट्राईक प्राइस मॅच होईल तर तो ट्रेड तुम्हाला पोझिशनमध्ये बघायला मिळेल. ज्या पण काही ओपन पोझिशन असतील तर त्या 3:05 सगळ्या ओपन पोझिशन एक्झिट होतात इंट्राडेसाठीच्या. त्यानंतर हे जे चाललंय ते 2 लॉटवरती इथं आपण लाईव्ह मध्ये त्याला डिप्लॉय केलेलं आहे. या सगळ्या पोझिशन आपल्याला इथं पोझिशनच्या बॉक्समध्ये बघायला मिळतात. याच्यातल्या ज्या पण काही आता 2 पोझिशन ओपन आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट पोझिशनमध्ये आपल्याला 2,600 रुपयाचा रनिंग प्रॉफिट बघायला मिळतोय आणि सेकंड पोझिशनमध्ये याच्यातलं फर्स्ट टार्गेट डन झालंय. याच्यामध्ये 1900 रुपये त्यानं बुक केलेत आणि 1300 रुपये आता रनिंग प्रॉफिट आपल्याला दिसतोय. याच्यात टोटल जो आजच्या दिवसाचा प्रॉफिट लॉस आहे तो 19,638 रुपये यानं आतापर्यंत बुक केलेत आणि जे लाईव्हचं M2M आहे तो 3,600 रुपये चालू आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर याची टोटल जी इन्व्हेस्टमेंट आहे 2 लॉटसाठीची ती रफली 45,000च्या अराउंड आहे. त्याच्यावरती आपल्याला 12%चा रिटर्न इथं बघायला मिळतोय. ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होतो त्यावेळेस आपल्याला 12% पर्यंत आपल्याला प्रॉफिट मिळतो आणि ज्यावेळेस आपला लॉस जातो तो तिथं 6%चा आपला लॉस याच्यामध्ये जातो. तर या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन केल्यामुळे आपल्याला ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये राहण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. त्यानंतर इथं प्रत्येक ट्रेडरच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आपल्याला इथे कंट्रोल्स वेगवेगळे ते पाहायला मिळतात. जर तुम्हाला इथं एक्झिट ऑल ओपन पोझिशन इफ डे लॉस म्हणजे काय, तर जो आपला डेचं लॉस आपण याच्यामध्ये सेट करू त्या लॉस पर्यंत आपण पोहोचलो तर आपल्या त्याच्यामध्ये एक पण ट्रेड पुन्हा येणार नाही. सेम इथं तुम्हाला प्रॉफिटसाठी पण बघायला मिळतंय. आता आपण पाहिलं की लाईव्ह अल्गो कसा लाईव्ह मार्केटमध्ये रन होतोय. तर याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर फ्लॅश होतोय त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. थँक्यू.